नमस्कार. आज मी बोलणार आहे जेव्हा दुःख आपल्याच लोकांकडून मिळते यावर. परक्या व्यक्तीने दिलेलं दुःख आपण सहज विसरून जातो, कारण त्याच्याकडून आपल्याला फारशा अपेक्षा नसतात. पण जेव्हा दुःख आपल्याच माणसाकडून मिळते तेव्हा ते थेट हृदयावर घाव घालते. ओशो म्हणतात, दुःख देणारी व्यक्ती इतकी महत्त्वाची नसते, जितके त्या व्यक्तीबद्दल आपण तयार केलेले अपेक्षांचे जग महत्त्वाचे असते. आपल्याला वाटते की ही व्यक्ती नेहमी माझी साथ देईल, मला समजून घेईल, माझ्या भावना जपेल. पण जेव्हा वास्तव वेगळे निघते तेव्हा आपण तुटतो. खरे तर त्या व्यक्तीमुळे नव्हे, तर आपल्या अपेक्षांच्या भंगामुळे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल आणि त्या प्रेमाच्या बदल्यात प्रेमाचीच अपेक्षा करत असाल, आता हे प्रेम कोणत्याही नातेसंबंधातील असो, तर ते दुःखच निर्माण करेल. म्हणजे तिथे दुःखच निर्माण होण्याची शक्यता जास्त वाढते. कारण प्रत्येक व्यक्तीची जाणीव, समज आणि भावनिक परिपक्वता वेगळी असते. म्हणजे एकसारखी नसतेच. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर असे म्हणता येईल की जेव्हा प्रेम निरपेक्ष असते, निरागस असते आणि त्यामागे कोणतीही अपेक्षा नसते, तेव्हा माणूस हृदयाच्या ऊर्जेतून जगत असतो. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये याची तुलना अनाहत म्हणजेच हृदयचक्राशी केली जाते. पण समोरची व्यक्ती त्याच भावनेतून जगत असेलच असे नाही. कदाचित तिचे प्राधान्य वेगळे असेल, तिच्या गरजा वेगळ्या असतील, तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. अशा वेळी दोन व्यक्तींच्या भावना, अपेक्षा आणि विचारांची लय जुळत नाही. त्यामुळे नात्यामध्ये अंतर निर्माण होऊ शकते. व्यवहारातही आपण हेच पाहतो की काही लोक आपल्याला पहिल्याच भेटीत जवळची वाटतात, तर काही लोकांशी कितीही प्रयत्न केले तरी मन जुळत नाही. याचा अर्थ कोणी योग्य किंवा अयोग्य आहे असाही नाही. फक्त प्रत्येक व्यक्ती तिच्या जीवन प्रवासाच्या वेगळ्या टप्प्यावर असते. ओशो सांगतात की जीवनात असा क्षण येतो जेव्हा आपल्याला समजते की कोणतीही व्यक्ती आपल्या आनंदाची किंवा दुःखाची मालक नाही. जोपर्यंत आपण आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देतो, तोपर्यंत आपल्याला दुःखच होत राहणार. जेव्हा आपलीच माणसे आपल्याला समजून घेत नाही, तेव्हा त्यांच्याशी युद्ध करण्याची गरज नसते. त्यांना चुकीचे सिद्ध करण्याचीही गरज नसते. कारण प्रत्येक व्यक्ती तिच्या जागृतीच्या पातळीवरूनच वागत असतो. त्याऐवजी स्वतःच्या अंतरंगात उतरावे, स्वतःला विचारावे, मी इतका अस्वस्थ का झालो किंवा मी इतकी अस्वस्थ का झाले? माझ्या कोणत्या अपेक्षेला धक्का बसला आहे? ज्या दिवशी माणूस स्वतःच्या आत शांत राहायला शिकतो, त्या दिवशी बाहेरच्या लोकांच्या वागण्याची ताकद कमी होते. ओशो म्हणतात, मजबूत होणे म्हणजे कठोर होणे नाही. मजबूत होणे म्हणजे कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचे बोलले, तुमचा अपमान केला, तुम्हाला नाकारले, तरी तुमची अंतर्गत शांतता अबाधित राहणे. लक्षात ठेवा, लोक बदलतील की नाही हे तुमच्या हातात नाही, पण त्यांच्या वागण्यामुळे तुमची शांतता हिरावून घेऊ द्यायची की नाही हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. प्रेम करा, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली प्रेमाला दबू देऊ नका. स्वीकार करा, पण स्वतःला हरवून नाही. आणि आतून इतके मजबूत बना की कोणाच्याही शब्दाने तुमचे अस्तित्व हादरू नये. कारण खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा आपल्या आनंदाची चावी आपण पुन्हा स्वतःच्या हातात घेतो. धन्यवाद.